मनोगत समर्था कळले इतरा ते बदले, असे मजकडे आणावे त्यासी काय झाले. हा जेवलास का रे. हा इतरा ते बदले कशी झालीये पुरणपोळी. चांगली झालीये, फार गोड नाही ना झाली, मध्यम झालीये म्हणतोस. जतन करियाची वस्तूसी बहुत दिलापासून हाती काय दमले बाई. हो 4 पानं राहिलेली आहेत, सावकाश वाचीन. अगं असं काय करतेस, वाच ना वाच. पुरणपोळी डोळ्यासमोर दिसतेय माझ्या. आधी पोटोबा मग विठोबा. नाही नाही असं कसं, अगं वाच ना. वाच. कशाला. कसं आहे माहितीये का, पुरण खाल्लंस तर तुला झोप येईल ना नानी. अगो बाई, म्हणजे पुरणामध्ये एवढं जायफळ घातलंय की काय तिनं. कसं आहे, मला म्हणायचंय जे आहे ते सगळं पूर्ण कर, नाहीतर देव कोपतील. ह परवा तुझे गुडघे दुखत होते, जाता जाता राहिलीस. काय डॉक्टरांकडे. हो हो मग हो हो वाच. हो हो नको, पण नंतर वाचते मी, त्यात काही नाही म्हणून. अगं वाच ना वाच. अरे असं काय. पोळी वाच. काय म्हणतोय. पोथी वाच. हा पुरणपोळी काय पळून जाणार आहे का. तू पुरण कर. हा तू पूर्ण कर. हा पोळी आहे तिकडे. काय मेल्या, ठरव एकदा काय बोलायचं ते. हे बघ, आपण देवाचं करतो की नाही, त्यामुळे आधी पारायण मग पूर्णायण. काय कार्ट आहे खरंच. अगं होत आलंय तिचं आता आता. मालू तू रडू नको ग. मला माहेरी धाडतील का हो कायमच्या. अगं तसं ती अगदीच करू शकते. काय पुरणपोळ्या तिला भयंकर आवडतात. मालू तू रडू नको ग. माझं मेलीचं नशीबच फुटकंय. आधी लग्न जमत नव्हतं, आता संसार जमत नाहीये. तुमच्या आईंच्या आजी सासूनी विहीर जवळ केली होती, तसं करायला एक मेली विहीर नाही हो तुमच्या शहरात. एक काम करा, 20 द्या मला आणून. हा हे जमेल. काय 20 देणार आहात मला आणून. अगं विष विष कशाला. चुकून असं तोंडातून निघून गेलं, एवढं काय. रडू नकोस. ऐक मला सांग, घरात साखर आहे. हो दूध. हो. हा मग तसंच करूया. नाही म्हणजे मला काही कळलं नाही. आईला पुरणपोळ्या दुधात कुस्करून खायला आवडतात, आपण कुस्करून टाकू. आण वरणपोळ्या आण. ते पण हे घ्या. आणि चांगले बोलणे. जय जय रघुवीर. झाले बॉ एकदाचे. श्री हरी विठ्ठला पांडुरंगा भगवंता, उचल बाबा त्या बंडीच्या सासूला. फार छळवात करते लेकीचा. आई आई जावा आता पुरणपोळीच खावी सरळ. हाय ग बोक्या, आता माझं वय झालं. हा आता काही मी फार जगत नाही बघ. वा वा वा. असं कसं अचानक अभद्र बोलतेस, असं बोलू नये ग. हा नाही अरे खरंच सांगते मी, माझं आता वय झालंय. मी काय आज आहे उद्या नाही. ए असं बोलू नये ग. जेव तू, जेव आधी. बर हे पुरणपोळी केली आहे ना, वाढ बाई आधी मला पुरणपोळी वाढ. केली आहे तिने, मस्त आहे. तू कशाला तिची वकिली करतोयस. वकील मग वा. अगो बाई हे काय. पुरणपोळी ही अशी. अगं तुला दुधात कुस्करून आवडते ना, म्हणून मीच तिला म्हटलं दुधात कुस्करून दे. अरे पण मला साधी पोळी हवी आहे. दे साधी पोळी दे तिला. अरे गाढवा, तशी साधी नव्हे, दुधात न कुस्करलेली पोळी. मला दूध नकोय, नुसतं तुपाबरोबर मी खाणार आहे. तशी नाहीये पुरणपोळी. नाहीये का. सगळ्या पुरणपोळ्या दुधात कुस्करल्या आम्ही. आम्ही आम्ही म्हणजे मला तिने. हा कुणाच्या सांगण्यावरून. काय माझ्या मीच सांगितलं तिला दुधात कुस्कर म्हणून. तुला कुणी सांगितलं आगाऊपणा. स्वयंपाकात अशी लुडबुड मला अजिबात चालणार नाही, सांगून ठेवते. मेल्यानो
देवाला नैवेद्य पण असा पातळ पुरणपोळीचा दाखवलात की काय? अगं नाही, नैवेद्याला ही बघ अशी पुरणपोळी दाखवली. आहे ना? हो. साधी पोळी आहे आणि मला देते. नाही, मैं आणि मेरी इकडं- पोळी नहीं इकडं- दूंगा. इकडं. मैं मेरी पोळी नहीं दूंगा. अरे अरे पण लाटणं दे इकडं. लाटणं दे, चांगलं बदडून काढते. पण ना पुन्हा असं करणार नाही. लाटणं जोरात पडलं डोक्यावर माझ्या. केवढं टेंगू आलं होतं नाही हो तुम्हाला? हे सगळं तुझ्यामुळे मालू. हा, नानी तुम्हाला मारायच्या, अगदी आपलं लग्न झाल्यानंतरही मारत होत्या. त्यात माझा काय दोष? पण मुळात तू लाटणं तिला दिलंच कशाला? हो, त्यांनी मागितलं. ती लाट मागे तुला कळायला नको का हे? मी दिलं नसेल ते त्यांनी घेतलंच असतं. पण तेवढा मला वेळ मिळाला असताना पळून जायला. मी सापडले असते ना त्यांच्या तावडीत, तुला नसतं मारलं तिनं. पण तेव्हा मला माहित नव्हतं ना. स्वार्थीपणानं वागलीस माझ्याशी तू तेव्हा. स्वार्थीपणाने नाही हो, मी घाबरले नानींना. तशी ती घाबरण्यासारखी आजही आहे म्हणा. त्यांना फक्त खोटारडेपणा आवडत नाही, मग चिडतात. असं काही नाही, तिला चिडायला काही कारण लागत नाही. अहो, माझी सासू म्हणून त्यांनी मला खूप त्रास दिला, छळलं, माझ्या माहेरच्यांचा उद्धार केला. हे सगळं सगळं जरी असलं ना, तरी मनाने खूप चांगल्या आहेत हो त्या. तुझी सासू ही एक मारकुटी आई आहे, ही वस्तुस्थिती आहे. स्वतःच्या आईबद्दल बोलताय हे? काय अर्थ काय आला? लहान आहे का आता मी? अगं 80 क्रॉस केले मी, 83. तुम्ही नका हो मनाला लावून घेऊ. आईचं मारणं काय मारणं असतं का मुलांसाठी? हो, न? तुला तिच्या मारकुटेपणाची झळ पोचली नाही म्हणून तू असं म्हणतेस. त्या पुरणपोळी प्रकरणानंतर टेंगुळ बघून लोक मला चिडवायचे, बायको याला लाटण्याने मारते असं म्हणून. म्हणजे तो सगळा आळ तुम्ही माझ्यावर टाकलात? मी काहीच बोललो नाही, लोकच म्हणायचे बायको याला मारते, बायको याला मारते. आता मी कसं सांगणार ना बायकोने आई मारते म्हणून? काय प्रतिमा करून ठेवली तो ऑफिस मध्ये तुम्ही माझी, की ही बायको नवऱ्याला मारते म्हणून, आणि तुम्ही त्याच्यावर हू का चू केलेलं नाही. मधल्या मध्ये माझी बदनामी करून मोकळे झालात ना तुम्ही. तुम्ही चोरून सिगरेट ओढलीत हे आजपर्यंत कधी कुणाला बोलले का मी? आणि तुम्ही मात्र वा 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 वा. आणि नानीपासून मी कितीदा वाचवलंय तुला, विसरलीस? त्यात काय एवढं मोठं? कळलं असतं तर कळलं असतं. फार फार तर काय मला ओरडल्या असत्या, पण हात नक्कीच उचलला नसता. मुलींवर हात उचलत नाहीत त्या. पण जिव्हारी लागेल असं बोलते. सहन केलं असतं मी तेवढं. रडत बसायचीस मुळमुळू. नवऱ्याला मारते याच्यापेक्षा ते बरं. जाऊ दे ग, झालं ते झालं. नाही नाही, झालं ते झालं वगैरे काही नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या सगळ्या मित्रांना आणि ऑफिसमधल्या लोकांना खरं खरं काय ते सांगून टाका. म्हणावं माझी बायको नाही, माझी आई मारायची, मारते. मी तुम्हाला बोटा नाही शिवलेलं नाहीये कधी. अगं मग दिलीप आणि उमाचा जन्म कसा झाला? फाजीलपणा पुरे झाला. हा, तुम्हाला जर असं वाटत असेल ना तुमच्या ह्या सगळ्या आचरटपणामुळे मी हा सगळा विषय विसरून जाईन, तर तसं काहीही होणार नाही. तरीच ती भिडेची बायको मला विचारायची की तुम्ही घरी पोरांना सुद्धा मारता का हो? मी म्हणायची नाही हो, मला काही कळेच नाही बाई, असं का विचारते मला ते. आणि मी तिला नाही म्हणलं तर तिचा विश्वासच बसे ना माझ्यावर. मलाच गांधीवर शिकवायला लागले ते. पण आता मला सगळं उलगडायला लागलंय ती मला असं का विचारत होती ते. त्या शिंदेची बायको गेट टुगेदरला भेटली तेव्हा मला विचारत होती की तुम्ही घरी सासूला पण मारता का हो? म्हणलं नाही हो, सासूला कशाला मारेन मी. तर मला तिने गोष्टच सांगायला सुरुवात केली की एका सुनेने आपल्या सासूला मारल्यावर पोलिसांनी तिला कसं पकडलं, तिला किती शिक्षा झाली, या सगळ्याचं वर्णन ती माझ्यासमोर करत होती. मला वाटलं काहीतरी बोलायचं म्हणून विषय काढून बोलते माझ्याशी, पण त्याचा संदर्भ मला आत्ता लागलाय. या सगळ्याचं मूळ तुम्ही आहात. बाहेर काय म्हणत असतील मला, मारकुटी चेटकीन. चेटकीण नाही, मग काय राक्षसीण म्हणतात, म्हैस म्हणतात. म्हैस. आणि हे तुम्ही सगळं मला तोंड वर करून सांगताय. तुमच्या जीवाला काहीच कसं वाटत नाही हो? हे एवढं सगळं खोटं बोललात तुम्ही. खोटं तसं मी अनेकदा बोललोय, केवळ तुझे ते फायद्याच होतं म्हणून तू काही बोलली नाहीस. तेव्हा नाही म्हणालीस नानीशी कशाला खोटं बोलता वगैरे वगैरे वगैरे. उदाहरणार्थ आता ते पुरणपोळीच बघ. सांगा ना मग नानींना. आता काय फायदा? तेव्हाच सांगायचं होतं, मला काही वाटलं नसतं. खरं? खरंच.
फार फार तर काय झालं असतं, त्यांनी माझ्या आईला सांगितलं असतं, आईने पोस्टकार्ड पाठवलं असतं आणि 4 मला सल्ले दिले असते. त्याच्यातून अजून काय झालं असतं. पण नवऱ्याला मारते ह्याच्यापेक्षा ते बरं ना. नाही 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 नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन सांगा माझ्या पुरणपोळीचं, मला काही वाटणार नाही. आणि लगेच तुम्ही तुमच्या मित्रांना फोन करून सांगा की माझी आई मला मारते. नाही, त्याची गरज नाही. का? तिला माहितीये काय? तुझी चूक. कशी काय? म्हणजे ते हे मला ते ऍक्च्युली तुम्ही सांगितलं होतं नानींना? सांगतो म्हणजे ऍक्च्युली काय झालं, मला टेंगूळ आलं. हं. ते नानीला त्याचं फार वाईट वाटलं आणि मग आई आई ग त्याला माझ्या किती लागलं ग. अरे नाही, हळूच हळूच काय ग बाई, माझं लेकरू ते कसं मारलं मी तुला, माझ्या लक्षात कसं आलं नाही. जाऊ दे का नानी, मला सवयच झाली आहे त्याची. तू तरी मेले एवढ्या हातवादी नानी काय जीव घेतेस का काय माझा? नाही, एवढा हातवादीपणा तू तरी कशाला करायचा म्हणते मी. हा, पटकन मला पुरणपोळी द्यायची का नाही? अगं नसतो देऊ शकलो मी. का देऊ शकला नसतास? जाऊ दे का काय. नाही असं नाही, मला सांग का मला पुरणपोळी देऊ शकला नसता, मला कळलं पाहिजे. नानी काय काय पाहिजे? वचन. कशाला? मी जे तुला सांगतोय ते कुणाला सांगायचं नाही. दिलं वचन. की तू मी जे सांगतोय ते कुणाला सांगणार नाहीस. नाही सांगणार. मला तिलाही नाही. नाही सांगणार. ते तरी मेला कुठं धड आहे रे. तिच्या आईने तिला काही शिकवलं नाही. सगळं मला शिकवावं लागतंय, सगळं मला सांगावं लागतंय तिला. हेच हेच काय? हेच तू तिला रागावणार नाही. नाही रागवणार. नानी काय नानी काय? नानी आता सांगतोस का लाटणं आणू मी? अगं नको नानी, ऐक ना बस. काय? ती पुरणपोळी नव्हतीच मुळी. पुरणपोळी नव्हती? ते डाळीच्या पिठाचं वरण होतं. अरे बापरे, हळू मी काय हळू बोल ना ग. ती वरणपोळी होती? वरणपोळी होती. अरे मग तू मला का नाही सांगितलंस? अगं असं काय करतेस, आपण तिला आगोड कर असं म्हणालो तर ती इतकी बावचळीली घाबरली बिचारी की ती गुळ टाकायलाच विसरून गेली ग. हो का? हो. मला सांगायचं ना, चांगल्या लाटण्यानं फोडून काढली असती तिला. नको अगं, बिचारी रडवेली झाली होती ग, म्हणून मी तुला ती वरण हा? जी काय पोळी आहे ती खायला नाही दिली. पण तुम्हाला जी दुधात कुचकरून दिलीस ती तर चांगली गोड मिट्ट होती. ती मीच कुस्करली होती दुधात आणि साखरेत गोड लागायला. असं काय? वाटलंच मला. बघितलंस कशी आतल्या गाठीची आहे ती? दिसते तितकी सरळ नाहीये. थांब, तिला मी चांगला माझा इंगाच दाखवते. नाही नाही नानी नाही, तू असं करणार नाहीये. सोड. नानी सोड मला. नानी. बायकोच्या ताटाखालचं नुसतं मांजर झालेलं आहे. हा, बायकोच्या डोळ्यातलं पाणी बघितलं की शेपूट घालतोय. अगं अधू होईन मी एका बाजूने. नानी नको, हे बघ तू मला वचन दिलं होतंस. मग काय झालं वचन दिलं तर? अगं असं काय करतेस, उभा जन्म मला तिच्या सोबत काढायचा आहे. मग? तू काय आज आहेस उद्या जाणारच आहेस. माझ्या जाण्याची वाट बघतोय? असं नाही अगं, असं नाही. जन्माला आलेला माणूस कधी ना कधी जाणारच ना. हा, हे मात्र खरं आहे. माझ्या लक्षात कसं आलं नाही ते? नाही पण लक्षात ठेव, या वेळेला जाऊ दे, पण पुन्हा कधीही माझ्यापासून लपवालपवी करायची नाही. नाही. जे काय असेल ते पटकन मला येऊन सांगायचं. हो कळलं? हो, जे काय असेल ते तुला येऊन सांगायचं. हा, सांगत जाईल, सगळं सांगत जाईल. नानी नानी थांबा थांबा, पळू नका आता. चुगली केलीत तुम्ही, हा? हो की नाही? काय चुगली? मग काय म्हणणार ह्याला? काय म्हणणार ह्याला? अगं नाही, नानीनं विचारलं म्हणून सांगितलं मी फक्त. तुम्ही ना फसवलं, मला फसवलं. पण तू म्हणाली होतीस ना की सांगितलं असतं तरी चाललं असतं म्हणून. ते तेव्हा तुम्ही सांगितलं नाही असं वाटलं म्हणून. ओ, मी आता बदललंय तुझं म्हणणं. आता ना मला सगळ्याचे संदर्भ लागायला लागलेत. म्हणजे खरं तर ना तेव्हाच मला संशय आला होता, पण मी लक्ष नाही दिलं त्या गोष्टीकडे. कसला संशय? वरणपोळी हा खरं तर तुमचा शब्द.
नानींनी बरोबर तोच शब्द कसा काय हो वापरला तेव्हा हा? म्हणजे- नाही नाही, त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं मी तेव्हा. आता त्याला नमस्कार करून काय होणार आहे? म्हणजे नानी काही तुला बोलली त्याबद्दल? त्या सोडणार आहेत होय? म्हणजे नानीनी शपथ मोडली मी घातलेली. काय झालं नानी? कशाचं? माझं काही चुकलं का? म्हणजे तुझ्या लक्षात आलं म्हणायचं. म्हणजे पुरणपोळी म्हणून वरणपोळी दिलीस ना म्हणून म्हणते. हे काही बोलले का तुम्हाला? बोक्या कशाला बोलायला पाहिजे मला? तुझ्या वरणपोळीचा प्रकार पहिल्या घासालाच माझ्या लक्षात आला होता. तुझं नशीब चांगलं, तुला चांगली सासू मिळाली आहे. मला सासू मिळाली होती ना, तशी जर तुला मिळाली असती ताट भिरकावून दिलं असतं तुझ्या तोंडावर. समजलं? चुकलं माझं नानी. ठीक आहे, पण आपलं चुकलं ना हे माणसाने कबूल करावं. कळलं? यापुढे असं नाही होणार नानी. माहेरी कधी पुरणपोळी केली नव्हती वाटतं, आमच्याकडे खूप गोड करतात. म्हणून इकडे वरणपोळी केलीस. चुकलं माझं नानी. ठीक आहे, पण नैवेद्याची अशी मस्करी करू नये. देवा धर्माचं सगळं नीटपणे व्हायला हवं. कळलं का नाही? माझं काय, मी आज आहे उद्या नाही, पण तू या घराची सून आहेस. तू नको सगळं नीट बघायला? हा, देवा धर्माच्या कामामध्ये कोणतीही उणीव राहता कामा नये. कळलं? हो, खरंच चुकलं माझं नानी. ठीक आहे, होतात चुका माणसाच्या हातून, काही हरकत नाही, पण मात्र लपवा लपवी करू नका माझ्यापासून. हा, हो. हो म्हणते. नाही नाही, नाही करणार. आता हात चालवा लवकर आणि चहा ठेव. हा, यांना कसं कळलं वरणपोळी झाली होती? ही जन्म दिलेली माता आहे का वैरीण आहे? माता? आई, त्यांनी काय केलं? मी शपथ घातली होती तिला, माझी, तिच्या स्वतःच्या मुलाची. तुम्ही शब्द दिला होता मला. वीर कुठे निघालात? नाही, नानीला जाऊन जाब विचारतो. आत्ता वाजलेत बघा किती. नाही नाही, मला विचारलंच पाहिजे, त्याशिवाय मला चैन पडणार नाही. अहो सकाळी विचार आता. मला झोप लागणार नाही. पण आता झोपमोड करू नका त्यांची. झोपेची गोळी घेऊन झोपल्यात त्या, गोळी फुक्कट जायची. तुला गोळीची पडली. अहो म्हणून त्यांची झोपमोड करणार आहात का? त्यांची झोप पूर्ण झाली नाही तर किती थयथयाट करतात माहिती आहे तुम्हाला. आणि एका वेळी एकच गोळी देऊ शकतो, दुसरी गोळी देऊ शकत नाही. उगीच कशाला हात दाखवून अवलक्षण करून घेताय? जाऊ दे ना, सकाळी विचारा, नाहीतर विषय सोडून द्या ना. जाऊ दे. हा, झालं गेलं गंगेला मिळालं काय. मी सोडणार नाही तिला. फार झालं हे. ग्रहण लागले. काका माले आले आले. चहा येतोय. हा घ्या घ्या, पोहे आणलेत. हा, चहा नाही का? बरेच दिवस झाले तुझ्या हातची पुरणपोळी खाल्ली नाही. करतेस काय? हो करेन ना, करेन. तुझ्यासारखी पुरणपोळी कोणी करत नाही. हा, मऊ लुसलुशीत आगोड. तुम्हाला गोडाचा त्रास होतो की नाही नानी? गप्पा बस. माझ्या खाण्यापिण्यावर तू बंधनं घालू नको. मला अजिबात आवडत नाही, सांगून ठेवते. पण नंतर तुम्हालाच त्रास होतो की नाही? हो दे त्रास. आता मला जगून तरी काय करायचंय? पण नानी, तुला त्रास झाला की त्याचा त्रास आम्हाला होतो, हे कळते का तुला नानी? भोक्या, तुला त्रास होतो म्हणून तू मला पुरणपोळी खाऊ नको म्हणतोस? मी काहीच म्हणत नाही. मला मला पुरणपोळी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यापेक्षा वरणपोळी खा. वरणपोळी? नानी, तूच सांगितलं होतंस ना मालूला वरणपोळीबद्दल. तू कान भरलेच वाटतं त्याचे. चुगली केलीस लगेच. लगेच कुठे नानी?
एवढ्या वर्ष थांबले मी. बावळट कुठली आपल्या बायकांमध्ये होतं ना, लगेच कशाला नवऱ्याला जाऊन सांगायचा. नाही मुद्दा हा शपथ मोडण्याचा आहे. जाऊ दे ना मी पण शपथ आता. काय दिली ना? अच्छा, कशाला जाऊ दे? अहो, तुम्ही नका सांगितलं, नका सांगू मध्ये. नको. कशाला मध्ये बोलायचं नाही? चाललंय ना. मी अहो, चाकरी- मला चाकरी- वर्ष मी झाली तुला वाचवलं त्याला. गेलो तू तुला. हिची वकील नाही. चाकरी- दरबाराला चाकरी- जायचं.